नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण बघणार आहोत की त्रिपुरारी पौर्णिमा ही कधी आहे आणि त्रिपुरार वाती कधी लावायच्या, होम हवन कसं करायचं आणि त्याची मुहूर्त काय आहे। तर मग चला बघूया काय आहे। कार्तिक शुद्ध पौर्णिमा म्हणजे त्रिपुरार पौर्णिमा। त्रिपुरार पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवांनी त्रिपुरासुरांचा अंत केला होता। ज्याप्रमाणे भगवान शिवांनी देवांवर कृपा केली आणि त्रिपुरासुराचा अंत केला, देवाप्रमाणेच आपल्या जीवनातही देखील अंधकार नकारात्मक दूर व्हावी आणि जीवनात सर्व समस्याचं निवारण व्हावं म्हणून त्रिपुरार पौर्णिमे दिवशी भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन आपण हे स्वतः पूजा करा किंवा घरीही दीपदान करावे। तसेच त्रिपुरा राक्षसाचं प्रतीक म्हणूनच 750 त्रिपुरार मंत्रोक्त हवन किंवा त्या दिवशी करतात भगवान शिवांचं पूजन आणि अभिषेक सुद्धा करतात। त्रिपुरार पौर्णिमाचे महत्त्व आणि महात्म्य शिव पूजनाचं तसेच त्रिपुरार वात हवनाचं मुहूर्त, त्रिपुरार वात कशी लावावी, कोणते मंत्र आहे, त्या दिवशी कोणती आध्यात्मिक सेवा करावी, हवन कसे करावे, अशा सर्व माहिती आपण बघणार आहोत। तर पहा मग त्रिपुरार वाती कधी लावायच्या आणि त्याचा वेळ काळ काय आहे। तर तिथी प्रारंभ होणार आहेत आणि 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 3:55 आणि तिची तिथी समाप्त होईल 27 नोव्हेंबर रोजी 2:47 उदय तिथीनुसार 27 नोव्हेंबरला पौर्णिमा आहे। परंतु त्रिपुरार पौर्णिमा पूजन करत असताना शिवपूजन असेल किंवा त्रिपुरार वात आपण जी लावतो ती प्रदोष समयी संध्याकाळी लावावी आणि म्हणूनच 26 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी आपल्याला त्रिपुरार वाती लावायचे आहे। ज्यांना 26 नोव्हेंबर रविवारी त्रिपुरार वातीचे हवन करायचे असेल तर जमत नसेल तर 27 नोव्हेंबरलाही संध्याकाळी तुम्ही त्रिपुरार वातीचं हवन करू शकता। आपल्याला जर त्रिपुरारी वाती उशिरा उपलब्ध झाल्या असेल किंवा कुठं मिळत नसेल तर आपण ती त्रिपुरार पौर्णिमेनंतरही देखील एखाद्या संध्याकाळी प्रदोष समयी त्रिपुरार वाती लावू शकतो किंवा त्याचं हवन सुद्धा करू शकतो। पण हवन करताना मंत्र साधना देखील कराव्या लागतात की ते त्यामुळे जरी उशीर आपल्याला उपलब्ध झाल्या तरी सुद्धा आपण मंत्रोक्त हवन उशिरा का होईना अवश्य करा, कारण की ते खूप चांगलं असतं किंवा शिवजीचा आशीर्वाद आपल्यावरती प्रदान होतो आणि त्याचा आशीर्वाद लाभल्यामुळं आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा नसते आणि सकारात्मक विचार येतात आणि देवांची कृपा राहते। त्रिपुरार पौर्णिमेचं हवन पद्धत काय असते तर आपण कशा प्रकारे करायची। ज्या त्रिपुरार वाती आहेत त्या त्रिपुरार दैत्याचं प्रतीक म्हणून आपण हवन त्या दिवशी केलं जातात। त्रिपुरार वाती आपल्याला बाजारामध्ये सहज उपलब्ध होतील। 750 वाती असतात। बाजारात उपलब्ध नाही झाल्या तर आपण या वाती घरी देखील बनवू शकता। फक्त कापूस आणावा आणि ही वात आपल्या घरच्या घरी बनवू शकता। समजा एखाद्याला वातीचं उपलब्ध झाल्या नाही किंवा नसतील त्यांना काय करावे, मंत्रोक्त हवन करा पण शुद्ध तुपाचीच आहुती द्या, तरीसुद्धा ती अत्यंत फलदायी ठरेल। हवन कसं करायचं व कशाचं करायचं तर ते या दिवशी आपल्याला भगवान शिवाचं पूजन करायचं असतं, अभिषेक करायचा असतं आणि शिवजीला आराधना करायची असते। संध्याकाळच्या वेळेला प्रदोष समयी त्रिपुरार पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे 26 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी भगवान शिवाच्या शिवलिंगावरती आपल्याला हा अभिषेक करायचा आहे। ही पूजा संध्याकाळी सुरू करायच्या अगोदरच आपल्याला ज्या 750 वाती असतात आणि त्या वाती प्रथम शुद्ध तुपाच्याच असाव्यात आणि ते शुद्ध तुपांमध्ये भिजत ठेवायच्या, म्हणजे त्यांचं हवन चांगलं होतं व ती भिजत ठेवून मग आपल्याला पूजेला सुरुवात करायची असते। म्हणजे आपण पूजा होईपर्यंत या वाती चांगल्या भिजतात आणि आपल्याला हवन चांगल्या रीतीने होईल, कारण की ते भिजल्यावरती ते चांगल्या पेटतात सुद्धा, त्या हवनमध्ये सुद्धा ते चांगल्या प्रकारे हवन होते। तर शुद्ध तुपाचाच दिवा लावायचा आणि तो लावून घ्यायचा। दिवा लावल्यानंतर गणेशाचं पूजन करायचं। त्रिपुरार पौर्णिमेचं अभिषेक कसा करायचा, ताम्हणामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती घ्या आणि तिला थोडंसं पंचामृताने स्नान करा किंवा पाणी आणि पंचामृत पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालायचं। देवघरासमोर एखादा पाट ठेवा, चौरंगावर त्यावरती शुद्ध वस्त्र
वस्त्र जे भगवान शिवांना प्रिय आहे ते वस्त्र अंथरा. त्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन करा. त्यानंतर आपल्या घरांवर शिवलिंग असेल तो ताम्हणात घ्यायचा. त्यामध्ये थोडेसे शिवलिंग त्याकडे नाही ज्याच्याकडे शिवलिंग नसेल त्यांना सुपारी घेऊ शकता. आणि ताम्हणामध्ये भगवान शिवाला शुद्ध पाण्याने त्यानंतर पंचामृतसुद्धा घ्या. किंवा दूध नसेल तर कच्चं दूध घ्या किंवा पिशवीतील किंवा उघडलेलं गार दूध केलेलं दूध घेऊ नका. गार किंवा पिशवीतलं दूध वापरलं जात नाही आणि शिवावर पण तुम्ही टाकू नका. आणि ओम नमः शिवायचा किंवा शिव अष्टोत्तर शतनामावलीचा चमचाभर पडीभर पाणी टाकून भगवान शिवांना पिंडीला अभिषेक करायला बेलपत्र उपलब्ध झालं बेलपत्र अवश्य घ्या. आणि फुलेसुद्धा घ्या. भगवान शिवांच्या पिंडीला म्हणजे शिवलिंगावरती भस्म लावा. आणि ते भस्म आपल्याला कपडाला सुद्धा लावायचं आहे. अशा रीतीने प्रदोष भगवान शिवांना प्रथम अभिषेक करून घ्यायचा आहे. त्रिपुरार पौर्णिमेचं हवन आपण ते हवनसुद्धा कशा प्रकारे करू शकतो. अभिषेक केल्यानंतर आपण आता हवन करणार आहोत. आणि हवनासाठी आपल्याला साहित्य काय लागेल. आपल्याला लागेल हवनकुंड, हवनकुंडी किंवा मातीचीही असले तरी चालेल. त्यानंतर 750 त्रिपुरार वाती घ्याव्यात. प्रथम ज्या ठिकाणी आपण हवन करणार आहोत किंवा असाल तर शक्यतो पूर्ण बाजूला आपल्याला घरात पूर्वे दिशेलाही हवनकुंड स्थापित करायचं आहे. त्यासाठी प्रथम जमिनीवर पूजा करायची. हळद कुंकू अक्षदा फूल वाहायचं. ओम श्री वास्तुपुरुषाय नमः ओम हा मंत्र मनातल्या मनात म्हणायचा. हवनकुंडाच्या ठिकाणी ठेवायचं. हवनकुंडाचे देखील हळद अक्षदा फूल वाहून पूजा करायची आहे. आणि आपण पूजा सुरू करायच्या अगोदर ज्या त्रिपुरार वाती तुपांमध्ये भिजू घातलेल्या होत्या आणि त्या वाती घ्याव्या आणि त्या हवनकुंडामध्ये ठेवून घ्यायच्या. कापूराने आपल्याला घरातील दिव्यातून अग्नी घेऊन त्रिपुरावाती प्रज्वलित कराव्यात. या त्रिपुरावाती का जाळतात. त्रिपुरार वाती त्या त्रिपुर दैत्याचं प्रतीक म्हणून त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी हवन केले जातात. कारण या दिवशी भगवान शिवांना त्रिपुर्या दैत्याचा वध केला होता. आणि त्याची कहाणीसुद्धा आहे पण ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हीही हे त्रिपुरार पौर्णिमेचं अवश्य लाभ घ्या आणि जास्तीत जास्त शंकराची पूजा करा. तुम्हाला नक्कीच लाभ होईल. नमस्कार.